नमस्ते, मी रमेश मुकाद. ग्रामोदय विचार माध्यमातून आज लोकसभेमध्ये एका परिसीमन बिल बारगळलं आणि भारतात लोकशाही जिवंत राहील याची ग्वाही सर्वसामान्य माणसाला, आणि त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. हा लोकसभेच्या विशेष अधिवेशनामध्ये संसदेमध्ये भारतातील लोकसभा परिसीमन करण्याच्या संदर्भामध्ये 131व्या घटना दुरुस्तीचं बिल संसदेमध्ये मांडण्यात आलं आणि या संसदेमध्ये 298 सदस्यांनी, खासदारांनी या घटना दुरुस्तीकडे मत दिलं, तर 230 खासदारांनी या बिलाला विरोध केला आणि हा बिल 2/3 मतानं पारित होणं आवश्यक असताना या बिलास 2/3 बहुमत न मिळाले. लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीने हे बिल मांडलेलं बिल 131व्या घटना दुरुस्तीचं बिल हे फेटाळण्यात आलं आणि भारतामध्ये लोकशाही जिवंत राहील याची ग्वाही विरोधी पक्षाने दिलेला आहे. याचं सर्व श्रेय विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधी, खडगे, समाजवादीचे अखिलेश यादव, संजय सिंग, संजय राऊत, लालू प्रसाद यादव, स्टॅलिन या लोकांना जातं आणि ते तरी खंबीर विरोधी पक्ष त्यांनी खंबीर विरोध दर्शवला. तर या ठिकाणी कुठलंच बिल किंवा हुकुमशाही आम्ही चालू देणार नाही याची ग्वाही या ठिकाणी दिलेली आहे. महिला बिल 23ला मांडलं होतं आणि 23ला संसदेने महिला बिल म्हणजे 33% आरक्षण हे लागू झालेलं आहे. आणि हे बिल पास झाल्यानंतर तसं काही प्रयोजन नव्हता, परंतु भारतीय जनता पार्टीनं पश्चिम बंगालच्या निवडणुका, तामिळनाडूच्या निवडणुका लक्षात घेतलं आणि भारतीय जनता पार्टीला होत असलेला विरोध आणि मोदी शहा यांची प्रतिमा कुठेतरी डाऊन होत आहे आणि त्या दृष्टीनं आपल्याकडे असलेलं बहुमताचा फायदा घेऊन काही बदल करून काय करता येईल का, या देशातील आंबेडकरवाद संभवता येईल का, शिका संघटितवाद, संघर्ष करा या दृष्टीनं स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे ज्या त्रिसूत्रीप्रमाणे चाललेली लोकशाहीचा कारभार, राजघटनेचा कारभार, या घटनेमध्ये बदल करून सामाजिक जी काही समता आहे ती बिघडण्याचा प्रयत्न किंवा वर्षानुवर्ष आपल्याचकडे सत्ता असावी असा भारतीय जनता पार्टीने केलेला प्रयत्न या ठिकाणी फेल झालेला आहे. कारण दक्षिण बनाम उत्तर प्रदेश हा वाद पूर्वीपासून आणि दक्षिणेचं महत्त्व कमी करण्याचा उद्देश भारतीय जनता पार्टीच्या मोदी शहानं केला. कारण दक्षिणेकडे असलेली मोठी राज्य आणि त्या ठिकाणी असलेली वाढती लोकसंख्या, त्या दृष्टीनं दक्षिणेकडील राज्याने लोकसंख्येवर नियंत्रण आणलं, पण दक्षिणेकडे धार्मिक उत्थान माजून त्या ठिकाणी लोकसंख्या वाढत गेली आणि त्यामुळे लोकसंख्येच्या अनुपातानं या देशातील लोकसभेचे मतदारसंघ असावे असा भारतीय जनता पार्टीचा दृष्टिकोन होता आणि त्या दृष्टीनं उत्तर भारतामध्ये साधारण 450 लोकसभेचे खासदार तयार करायचे आणि 25 ते 30 वर्ष सत्ता आपल्याच हातात ठेवायची असा भारतीय जनता पार्टीचा छुपा अजेंडा राबवायचा. हा छुपा अजेंडा कुठेतरी विरोधी पक्ष नेते काँग्रेसचे राहुल गांधी, स्टॅलिन दक्षिणेकडचे, तसेच अखिलेश यादव उत्तरेचे यांनी ओळखला आणि कुठेतरी विरोधी पक्ष एकत्र येऊन या बिलाला त्यांनी विरोध केलेला आहे. आणि भारतीय जनता पार्टीनं जो काही एक प्रपंच मांडला होता की महिला बिलाच्या आडून विरोधी पक्षांची प्रतिमा डाऊन करून विरोधी पक्ष महिलांच्या विरोधात आहेत असं सांगून पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये त्याचा इफेक्ट होईल का हा प्रयत्न या ठिकाणी केल्याचं दिसून आलेला आहे. जोरतोडचा प्रयत्न या ठिकाणी झाला, परंतु लोकशाही या ठिकाणची जीवित राहील आणि राजघटनेमध्ये अशा काही गोष्टी
जेणेकरून लोकशाही तारदार होईल, हे होऊ देणार नाही, हे विरोधी पक्षांनी दाखवून दिलेलं आहे. त्या संदर्भात विरोध पक्षाला देखील धन्यवाद आहे. आणि या संदर्भात आपलं म्हणणं काय, कमेंट्स करा. आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.